महाराष्ट्राच्या विधानसभेत आजच्या घडीला सर्वात तरुण आमदार आहेत रोहित पाटील। राज्याचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव अशी रोहित पाटलांची मुख्य ओळख आहे। यासोबतच आता त्यांना आणखी एक नवीन ओळख मिळाली आहे। सर्वात तरुण मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची आता वर्णी लागली आहे। शरद पवार यांनी त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे। यामागे नव्याने निवडून आलेल्या काही तरुण आमदारांमधून पक्षात नवीन नेतृत्व तयार व्हावं असा शरद पवारांचा कयास असल्याचं बोललं जाते। त्याचवेळी मात्र दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत वादाचीही ठिणगी पडली आहे। शरद पवारांचे नातू रोहित पवार हे सुद्धा पक्षात तरुण नेते म्हणून ओळखले जातात। मग त्यांना डावलून संसदीय कार्यपद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या रोहित पाटलांना संधी का दिली गेली? रोहित पवार यांना डावलण्यामागे काय कारण होतं असे आता अनेक सवाल विचारले जात आहेत। तर नेमकी हीच काय कारणं असू शकतात आणि ही गोष्ट दिसते तेवढी सहज आहे का की यामागे आणखीही काही कारण आहे? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शरद पवार यांच्या पक्षाचे 10 आमदार निवडून आलेत। त्यापैकी 4 जुने आहेत तर 6 नवीन चेहरे आहेत। यातीलच जुन्यापैकी जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे। जितेंद्र आव्हाड यांना गटनेता करण्यात आले। जुन्यापैकी रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर हे 2च आमदार असे आहेत ज्यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाहीये। तर नव्यापैकी रोहित पाटील यांना मुख्य प्रतोद आणि उत्तम जानकर यांना प्रतोद पद देण्यात आले। ज्याप्रमाणे सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते पद हे महत्त्वाचं असतं, अगदी त्याचप्रमाणे मुख्य प्रतोद आणि प्रतोद हे पद सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान व्हायचं असेल आणि संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याबाबतचा आदेश याच प्रतोदांमार्फत जारी करण्यात येतो। प्रतोदाचा आदेश हा त्या पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो। कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावून काम केलं तर ते पक्षविरोधी कारवाई म्हणून गणलं जातं। त्यामुळे त्या व्यक्तीचं सभासदत्व सुद्धा धोक्यात येतं आणि तो व्यक्ती अपात्र होण्याचाही धोका असतो। त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊच शकते, शिवाय त्याला आपलं पदही गमवावं लागू शकतं। त्यामुळे आपले आमदार आणि खासदार फुटू नयेत म्हणून महत्त्वाच्या राजकीय निर्णयांप्रसंगी पक्षप्रतोद ही महत्त्वाची भूमिका बजावतात। मग तर असं असतानाही रोहित पवार यांच्याऐवजी रोहित पाटील या नवख्या आमदारांना झुकतं माप का देण्यात येते असा प्रश्न अनेकांना पडलाय। पण रोहित पवार यांना डावलण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचंही बोललं जातंय। यातीलच मुख्य गोष्ट म्हणजे रोहित पवार यांनी मागच्या काही दिवसात अजित पवारांची स्पेस भरून काढण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न आहेत। अजित पवार यांच्या बंडानंतर तयार झालेली पोकळी आपल्या नेतृत्वानं भरून काढायची असं नियोजन रोहित पवारांनी सुरू केलं। त्यासाठी ते मतदारसंघातून बाहेर पडत राज्यभर दौरे करू लागले, यात्रा काढू लागले। राज्याचा नेता म्हणून रोहित पवार हे जनतेपुढे येऊ लागले। पण याच प्रयत्नांमधून जयंत पाटील हे चांगलेच दुखावले गेले। यातूनच या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातून एकमेकांच्या यात्रांना एकमेकांच्या मतदारसंघातून न जाऊ देण्याचेही प्रकार घडलेत। जाहीर सभांमधून एकमेकांना टोले आणि टोमणे मारण्याचेही प्रयत्न झाले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर विजयाचे सेनापती या जयंत पाटील यांच्या जाहिरातीवरून रोहित पवारांनी जयंत पाटलांना शरद पवारांच्या समोरच टोला हाणला होता। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठीही मागील काही दिवसांपासून रोहित पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। या प्रयत्नांचाही जयंत पाटलांनी जाहीरपणे समाचार घेतला होता। रोहित पवार यांच्या याच वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नाराजीही रोहित पवारांनी ओढवून घेतल्याचं बोललं गेलं। रोहित पवार यांच्या महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावण्यासाठी विधान भवनातील कामकाजाची कोणतीही जबाबदारी न देण्यात आल्याचं आता बोललं जाते। त्यामुळे आता भविष्यात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात समेट घडून येणार की रोहित पवारांवर कोणती नवीन जबाबदारी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।